हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबेडकर आणि मागील 9 वर्षापासून एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट आणि बँकिंग सीआय एक्झाम्सला शिकवतो. विद्यार्थी मित्रांनो, आज एक महत्त्वाचा टॉपिक आहे. एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024. तुम्हाला माहिती असेल की 21 जुलै 2024 ला ही होणार आहे एक्झाम. तर त्या एक्झाम मध्ये अंकगणित व बुद्धिमत्तावर म्हणजे टॉपिक्सवर, प्रत्येक टॉपिकवर हे 1 ते 2 प्रश्न येतातच. मग हे टॉपिक्स आपण केले पाहिजे. मग ते कोणते टॉपिक आहे हे आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर बनून राहा शेवटपर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या टेक्स्टबुकवर 5 वाजता मी डेली युट्यूब सेशन घेतो, ज्यामध्ये मी मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीज म्हणजे राज्यसेवेची मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीज आपण चालवतो आहे मंडे टू फ्रायडे. ठीक आहे, तर ह्या सिरीजला जॉईन करायला विसरू नका. ऑलरेडी मी 27 सिरीज कव्हर केलेल्या आहे, प्लेलिस्ट मध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण 6 वाजता म्हणजे संध्याकाळी 6 वाजता आपण पीवायक्यू चे सेशन घेतो. पीवायक्यू म्हणजे काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर चे सेशन्स घेतोय राज्यसेवेचे. ठीक आहे, हे पण चालतं आपलं सेशन मंडे टू फ्रायडे. तर नक्की हे सेशन जॉईन करा. हे सेशन सुद्धा फ्री आहे. टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर आपण फ्री सेशन घेतो. तुम्हाला टेक्स्टबुकचं ऍप डाउनलोड करावं लागेल, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तुम्ही जॉईन करून घ्या. आणि हा माझा नंबर आहे. तुम्हाला काही अडचण असल्यास किंवा सबस्क्रिप्शन किंवा पेड बॅच जॉईन करायची असल्यास किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असल्यास तुम्ही जॉईन करू शकता. बॉईज आणि गर्ल्सचा वेगवेगळा ग्रुप आपण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपली पेड बॅच जॉईन करायची असेल, टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला कोर्स जर विकत घ्यायचा असेल, तर आपल्या राज्यसेवेसाठी म्हणजे जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जी बॅच येणार आहे आपली यशोद एमपीएससी राज्यसेवा 2025 बॅच, ज्यामध्ये आता सेल सुरू आहे, ज्याचं प्राइस आहे 30,874 रुपयांचं. 18 महिन्याचं सबस्क्रिप्शन भेटत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोड तुम्हाला लावायचा आहे मकरंद कॅपिटल लेटर मध्ये. हा कोड तुम्ही जर लावलं तर तुम्हाला ते सबस्क्रिप्शन 30,874 रुपयात भेटणार आहे. त्यानंतर एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी जे सबस्क्रिप्शनची प्राइस आहे 3,639 रुपये, 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे. यामध्ये पण तुम्हाला हा कोड लावायचा आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी प्रिलिम्स 2024 जी सुपर 60 म्हणून आम्ही बॅच सुरू केलेली आहे एमपीएससी प्रिलिम्स साठी, खास 6 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे 2,729 रुपयात तुम्हाला भेटत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जॉईन करायला विसरू नका. ही बॅच ऑलरेडी सुरू आहे आणि झालेले लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये भेटणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करण्यास काही अडचण असल्यास तुम्ही मला ह्या नंबरवर नक्की कॉल करा. तर चला आजच्या सेशनकडे वळूया, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात. बघा, काही क्वेश्चन्स मी स्लाइडवरही लावलेले आहे, पण त्यापूर्वी आपण एक टॉपिकचं डिस्कशन म्हणजे महत्वाचे टॉपिक, इम्पॉर्टंट टॉपिक कोणते राहिले. जर बघा, बुद्धिमत्ताची जर रिझनिंगची आपण गोष्ट केली तर तुम्हाला रिझनिंगच्या ब्लड रिलेशन मध्ये तुम्हाला माहिती असेल, ब्लड रिलेशन मध्ये जनरली 1 ते 2 प्रश्न भेटतात. एक तर प्रश्न असतोच असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर कोड म्हणजे कोडिंग, कोडिंग डिकोडिंग म्हणजे सांकेतिक भाषा. यामध्ये आता कसा पॅटर्न येतोय तो मी तुम्हाला प्रश्नाच्या माध्यमातून दाखवेल. तर याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न राहतातच राहतात. म्हणजे हे टॉपिक तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर कूट प्रश्न, 1 ते 2 प्रश्न यावर येतात. म्हणजे हे अति महत्वाचे टॉपिक आहे. हे टॉपिक तुम्ही स्किप करून चालणार नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा, त्यानंतर तुम्हाला आकृत्यावरचे प्रश्न असतात 1 ते 2 प्रश्न. ठीक आहे, त्यानंतर पेपर फोल्डिंग यावर एक प्रश्न येतो. तर बघा, हे जे टॉपिक आहे हे फार म्हणजे मी असं नाही म्हणतोय की बाकीचे टॉपिक महत्वाचे नाहीये. जर तुम्ही मागचे 5 वर्षाचे पेपर जर काढले राज्यसेवेचे, तर तुम्हाला या टॉपिकवर जास्त म्हणजे 1 ते 2 प्रश्न आलेले दिसतात. त्यानंतर जर आपण अंकगणिताचा विचार केला, ठीक आहे, तर त्यामध्ये बघा, त्यामध्ये तुम्हाला वयवारी या ह्याच्यावर कधी कधी 2 प्रश्न विचार म्हणजे एजेसवर. ठीक आहे, त्याच्यानंतर टाइम डिस्टन्स स्पीड, यावर 2 प्रश्न येतात इनडायरेक्ट वे मध्ये. त्याच्यानंतर टाइम एंड वर्क,
वेळ व काम यावर 2 प्रश्न, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी शक्यता, ज्याला आपण शक्यता म्हणतो प्रोबॅबिलिटी, याच्यावर 1 ते 2 प्रश्न येतात. तर हे टॉपिक तुम्ही स्किप करून चालणार नाही, हे टॉपिक तुम्हाला करावं लागेल. तर हे टॉपिक तुमच्या लिस्टमध्ये ठेवा. ठीक आहे. त्यानंतर परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन, व्यवस्था व मांडणी व व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो, प्रोबॅबिलिटी अँड परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, मांडणी व व्यवस्थापन. कधी प्रोबॅबिलिटीवर क्वेश्चन येतो तर कधी मांडणी व व्यवस्थापनवर क्वेश्चन येतो. तर हे टॉपिक तुम्ही करून ठेवा. आणि बघा हे प्रश्न जे आहेत, जसं आता कोडिंग डिकोडिंग मध्ये पॅटर्न कसा येतो, आता ह्या पद्धतीचा पॅटर्न येतो. म्हणजे तिथे 4 वर्ड देतात आणि 3 कोड देतात. तर मग कोणत्या 3 कोडचा तो कोड आहे आणि मग याचं उत्तर तुम्हाला काढावं लागतं. तर हा पॅटर्न आता रेग्युलर बेसिसवर सुरू झाला, म्हणजे मागच्या 2 ते 3 वर्षापासून हा पॅटर्न तुम्हाला दिसतो आहे. सांकेतिक भाषेमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर या पद्धतीचे प्रश्न तुम्ही करा. त्यानंतर बघा इथे घडीची प्रतिमा दिसत आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचं, घडी करायचं आहे, म्हणजे पेपर फोल्डिंग ज्याला आपण म्हणतो. हा एक प्रश्न ठरला आहे. ठीक आहे. इमेज कम्प्लिशनचे जनरली क्वेश्चन देत नाही. त्यानंतर जे मी बोललो होतो कुठ प्रश्न, मग कुठ प्रश्नावर या पद्धतीचा प्रश्न येतो, तुम्ही बघितला असेल, हा आलेला प्रश्न आहे ऑलरेडी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन वर या मागच्या 2 ते 3 वर्षापासून डाटा इंटरप्रिटेशन वर क्वेश्चन विचारणं त्यांनी सुरू केलेलं आहे. डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे माहिती पृथक्करण ज्याला आपण म्हणतो. तर तुम्ही हे टॉपिक जर प्रॉपर पद्धतीने केला, म्हणजे मागचे पेपर जरी तुम्ही चाळले तरी तुम्हाला एक क्लॅरिटी येईल आहे की कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा. तर हे क्वेश्चन तुम्ही कराच करा, म्हणजे याच्यावर वेटेज तुम्ही तुमचं जास्त ठेवा. आणि बाकीचे जे टॉपिक आहे ते रेग्युलर बेसिसवर तुम्ही करत चला, म्हणजे तुमचं एक प्रॉपर, जरी क्वालिफाईंग असला आपला सीसॅट तरी तुम्हाला एक चांगली मदत होईल विद्यार्थी मित्रांनो. तर नक्कीच माझं युट्यूब सेशन जॉईन करा तुम्ही. जे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनची सिरीज बोललोय मी, ठीक आहे, त्यात तुम्हाला फायदाच होणार आहे. करेक्ट. जे आपलं सेशन रोज 5 वाजता असतं, सोमवार ते शुक्रवार. आणि त्यानंतर पीवायक्यूचं सेशन, यामध्ये पण ह्या क्वेश्चन्सची तुम्हाला पीवायक्यू मध्ये आपण हे सगळे क्वेश्चन डिस्कस करत होता, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर राज्यसेवाचे. तर तुम्ही हे रेग्युलर बेसिसवर सेशन करत चला आणि आपला हा नंबर आहे. ठीक आहे. होप सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, नक्कीच लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब करा. पुन्हा आपण अशा व्हिडिओसह भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या.